वाढ तिला. वहिनी साहेब, तुम्हाला चहा कॉफी आणू? हाय मूर्ती. नाही, नवीनच नाही का तू या घरामध्ये, म्हणूनच तुला माहित नाही कुणाला काय इचरायचं आणि कुणाला काय नाही इचरायचं ते. आज तिचा नवरा तिला काय इचराना झालाय, तू काय एवढ्या आदराने तिला इचरायला लागलायस? हा ताई, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? बोलली का वकिलीनबाई? तेच म्हणलं, अजून कसं काय तोंडच कटलं नाही. प्रिया, तुला ना स्वतःच झाकून ठेवायची सवय लागली, नुसतं लोकांचं बघायचं, नुसतं गावचं धुडं दामटच सुटायचं आपलं, नाही का? शिवया, इथं बसण्यात ना काही अर्थच नाहीये. इथं बसून नाश्ता केला नाही, घास पण माझ्या नरड्याच्या खाली उतरायचा नाही. हाय मूर्ती, हे दूध आणि हा नाश्ता मला बेडरूम मध्ये पाठव. आहे का आता? जरा रक्कम जमानी झाली, खिरापती वाटायला सुरुवात. असू दे असू दे. तेज प्रताप, काय हे, काय अवस्था करून घेतली तुमची? चेहरा बघितला का आरशात? कसे दिसताय ते? अहो, लहानपणापासून तुमचा चेहरा टवटवीत आणि काय हसरा बघायची सवय झाली आहे बाईला. हे असं बघवत नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे सुनबाईंनी आमच्यावर घाव घातला आणि त्याची कळ तुम्हाला सोसायला लागते. एक वीट कोसळली ना की अख्खीच्या अख्खी भिंत भिंत अशी कोसळून जाते बघा. काय करणार? पण असू देत, झालं ते झालं, विसरून जा. आता स्वतःची काळजी घ्या. हं, आम्ही ते असतो ना तर घेतली असती काळजी. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, तुमची माई फक्त तुमचीच माई नाही, अख्ख्या रमावतीची आई आहे. त्यांची काळजी पण घ्यायला हवी आम्हाला. त्यांच्याच एका कामासाठी पुण्याला जाऊन येतोय, आलोच. हा, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला येतो. आणि हो, तुमचा राग तुमच्या डोळ्यामध्ये मावत नाही, पण डोकं शांत ठेवा. अहो, घर म्हटलं की चालायचं तसं. आणि मला सांगा, आपले देव ते पण चुकतात की, आणि आपण तर काय माणूस आहोत. तेज प्रताप, तुम्हाला म्हणून सांगते, इथे जो चुकतो तो माणूस, पण ती चूक मोठ्या मनानं माफ करतो तो देव माणूस. तेव्हा सुनबाईंनी केलेली चूक मोठ्या मनानं माफ करा, झालं गेलं विसरून जा. हा, होईल समजा ठीक. अहो, जगाची रीतच आहे ही. हा, हे बघा, अख्ख्या जगातले सुनांना वाटतं की त्यांच्या सासवा त्यांना त्रास देतायत, जाच करतायत. पण खरं सांगू का, हा अनुभवाचा, विचारांचा आणि पिढीमधला फरक आहे. अनुभवानं शानपण येतं माणसाला. शिकतील सुनबाई, घाबरू नका. पण त्या तसं वागल्या म्हणून मी पण असंच वागणार, हे वागणं बक्तेदारांना शोभणार नाही.
पण त्या ज्या वागल्या ते शोभणार होतं का माई? आव. ज्या माईंच्या आनंदासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार असतो, त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनी. नाही नाही, जो तुमच्याशी नडला त्याला आम्ही कधीच नाही माफ करणार. शब्द आहे आपला परमनंट.